हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर SSC एज्युकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अभिषेक ठिगळे. तर आपण जसं बोललो होतो की आपण 2024 ची CGL ची प्रिलिम म्हणजे टियर 1 ची एक सिरीज सुरू केलेली आहे. तर त्याचं आजचं हे दुसरं लेक्चर आहे आपलं. तर सोबतच CHSL चा पण फॉर्म नोटिफिकेशन काल रिलीज झालंय, त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवेन मी. थोडक्यात आता तुमच्याकडे 3 एक्झाम आहेत. एक आहे सिलेक्शन फेज, त्याचा एक टाकेन मी व्हिडिओ नोटिफिकेशनचा. त्याच्यानंतर CGL आणि त्याच्यानंतर CHSL. अजून 2 एक्झाम येणं बाकी आहे. ठीक आहे. 5 परीक्षा आहेत, सेम सिलेबस आहे. 5 परीक्षा सेम सिलेबस म्हणजे तुम्हाला 5 वेळा स्वतः ट्रायल घेता येणार आहे. तर ज्यांना गणित बुद्धिमत्ताची थोडीफार आवड असेल त्यांनी बिंदास 5च्या 5 फॉर्म भरा. 100 रुपये फी असते यांची, आपल्यासारखी जास्त पण फी नाही आहे किंवा सरळ सेवेसारखी. तर तुम्ही बिंदास फॉर्म भरा. फॉर्म भरताना ssc.gov.in या वेबसाईटचा उपयोग करा. त्यांची आधीची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर आता फॉर्म भरले जात नाहीत. तर ह्याचा उपयोग करा. आणि तुम्हाला माय SSC म्हणून एक मोबाईल ॲप डाउनलोड करायला लागतं की ज्याच्यातून ते फोटो वगैरे ते व्हेरिफिकेशन करून घेतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ते थर्ड पार्टी ॲप कडून पण होतं, पण त्यांच्या थ्रू केलं तर बरं पडेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर एकच सिलेबस, 4 सब्जेक्ट आहेत आपले: क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग, इंग्लिश आणि जीके. याच्यावर तुमचं सगळं आहे. आणि याच्यामध्ये टायपिंग आहे, पण ते आपल्यासारखं नाही की टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे मगच ते देता येणार. ते परीक्षेचाच भाग आहे. टायपिंग म्हणजे तुम्हाला ब्रेक देतात थोडा वेळ मेन्सला. प्रिलिमला नाही आहे टायपिंग, टियर 2 ला असतं. मध्ये थोडा वेळ ब्रेक देतात, ते नंतर बोलवतात. 10 मिनिटं तुम्हाला प्रॅक्टिसला देतात टायपिंग आणि 15 मिनिटं 2000 की स्ट्रोक तुम्हाला करायचे असतात. तर ह्याचं ते सर्टिफिकेट लागणारं वगैरे तसं टायपिंग नाही. तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं नसलं काही घेणं देणं नाही. त्यांनी जी परीक्षा घेतात त्याच्यात तुमचं त्या स्पीडमध्ये तेवढं झालं पाहिजे. ते क्वालिफाईंग नेचर आहे. तुमचे मार्क्स ह्याच्यातूनच होणार, फक्त त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं. ओके. तर हे जे छोटे छोटे प्रश्न मला मुलं विचारतायत त्याच्यावरून हे तुम्हाला सांगतोय मी. तर खरंच खूप चांगली संधी आहे ही. खूप जास्त जागा येतात त्यांच्या. आणि एकदा तुम्हाला हे जमलं ना, परत काही नाही, जास्त अभ्यास लागत नाही. आपल्या इथं वर्षानुवर्ष गाजतो तरी काय होत नाही, कारण जागाच कमी असतात. तर तसं इथं नाहीये. तर आतापर्यंत तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि आता राज्यसेवेतून तुम्हाला कंबाईनकडे शिफ्ट व्हायचं असेल तर त्याच्याऐवजी हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. फक्त तुम्हाला मॅथ रिजनिंगची थोडीफार आवड पाहिजे. आवडच नाही, अवघडच वाटतंय, तर त्या मुलांसाठी खरंच नाहीये हे, कारण इथं मॅथ रिजनिंगला भयंकर वेटेज आहे. चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करू आपण. SSC CGL 2025 साठी आपण लेक्चर घेतोय, पण ही सिरीज आहे आपली टियर 1 2024 ची सिरीज आहे. त्यातला आजचा टॉपिक आहे आपला रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो अँड प्रोपोर्शन या टॉपिकचे जे काही प्रश्न झालेले 2024 साली टियर 1 साठी, ते सगळे प्रश्न आपण CGL चे आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. तर लगेच सुरू करू आपण, जास्त काही वेळ न घालवता. बघा, द रेशो ऑफ बॉयज टू गर्ल्स इन अ कॉलेज इज 5:6. रेशो ऑफ बॉय टू गर्ल इन अ कॉलेज इज 5:6. त्यानंतर त्याने काय म्हटलंय, इफ 40 बॉयज लिव्ह द कॉलेज, सोडून जातात 40 मुलं, आणि 50 गर्ल जॉईन होतात, तर रेशो किती होतं? 8:11 होतं. फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इन द कॉलेज. आता तुम्हाला याचं ट्रॅडिशनल मेथड पण सांगेन मी आणि माझा अप्रोच पण सांगेल की कसा करायचा असतो. तर रेशो ऑफ बॉयज टू गर्ल 5:6 म्हणजे किती झाले? कॉमन मल्टिपल एक्स घेतलं तर 5x आणि 6x. नवीन वाली गोष्ट काय सांगितली? 40 मुलांनी सोडलंय म्हणजे 5x - 40 अपॉन 50 मुलींनी जॉईन केलंय म्हणजे 6x + 50. त्यामुळे रेशो काय झालाय? 8:11. त्यामुळे रेशो काय झाला? 8:11. आता आपण काय करतो, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 11 × 5 55x, 55x - 11 × 4 440 इज इक्वल टू 8 × 6 48x प्लस 8 × 5 40 दॅट इज 400. आता 48x इकडे आणू तर 55 - 48 दॅट इज 7x इज इक्वल टू हे 440 तिकडे नेलं तर किती होणार? हे 840. 400 + 440 840. दॅट मीन्स x इज इक्वल टू 12×7=84 म्हणजे x बरोबर किती आलं? 120. त्यांनी विचारले काय? फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इनिशियल इन द कॉलेज. नंबर ऑफ गर्ल्स किती होते? 6x. मग 6x जर नंबर ऑफ गर्ल असतील तर 6 × x किती आला आपला? 120. सो दॅट इज 720. इनिशियल गर्ल किती होत्या? 720. ऑप्शन नंबर ए. हा झाला ट्रॅडिशनल वे एक्सचा. पण कुठलीच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मी तुम्हाला सांगतो की कॅल्क्युलेशनची नसते, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, हे नेहमी मी बोलतो. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? डायरेक्ट क्वेश्चन कडे यायचं. फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इनिशियल.
नंबर ऑफ गर्ल्स हा आपला बॉयज टू गर्लचा रेशो आहे. म्हणजे इनिशियल नंबर ऑफ गर्ल्स ज्या कोण असतील ते 6च्या मल्टिपल मध्ये पाहिजेत, कारण माणसांचा विषय चाललाय, माणसं काही पॉईंट मध्ये असणार नाहीयेत, बरोबर. म्हणजे 6च्या पटीत पाहिजे. म्हणजे तुमचं जे काय उत्तर येणार आहे ते 6च्या पटीत असलं पाहिजे. मला सांगा मग, पहिलं तर आन्सर आलंच आपलं 860. 6च्या पटीत आहे का? 6 1 6 उरले 2, 6 चौक 24 उरले 2, 20 ला भाग जात नाही 6 ने, संपला. परत 6 1 6 40 ला भाग जात नाही 6 ने, परत 6 1 6 14 ला भाग जात नाही, विषय क्लोज. म्हणजे उत्तर काय आलं? 720. 720 ला 6 भाग जातोय, 1272. कळलं का? म्हणजे मगाशी आपण ट्रॅडिशनल मेथडने एवढं केलं आणि मी जो वे सांगतोय त्यांना आपल्याला फक्त क्रॉस करायला लागलं, 6 भाग घालून बघायला लागलं. आणि तुम्ही म्हणा सर 2 संख्या असतील तर ते मोस्टली तसं देत नाहीत, कारण त्यांना हे बघायचं की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का. ठीक आहे. आणि दिलं तर मग काय ऑप्शन नाही, तुम्हाला ह्याच गोष्टी करायला लागतील. काही काही ऑप्शन आहेत त्याच्यात, पण ते आपण जसे जसे गणित येतील तसे तसे बघू. थोडक्यात मी काय बघितलं, मला गर्ल्स विचारलेल्या, गर्ल्स मला 6च्या पटीत पाहिजे होत्या, तसा फक्त एकच ऑप्शन होता, ऑप्शन नंबर 1. समजलं? आहे सिंपल. चलो नेक्स्ट. इफ A is to B is equal to C is to D is equal to E is to F is equal to 5 is to 7. ओके. आणि त्यांनी काय विचारले, देन व्हॉट इज द रेशो ऑफ 3A प्लस 5C प्लस 11E अपॉन 3B प्लस 5D प्लस 11F. ओके. ट्रॅडिशनल वेने जाऊ पहिल्यांदा एकदम डिटेल. या हे गिवन आहे, याचा अर्थ काय, A अपॉन B म्हणजे पण काय 5/7 आहे, C अपॉन D 5/7 आहे, E अपॉन F 5/7 आहे. आणि खाली जर तुम्ही बघितलं सगळ्याचे कोएफिशिएंट सेम आहेत बघा, 3 5 11 3 5 11 आहेत का, सगळ्यांचे कोएफिशिएंट सेम. मग आपण काय करू शकतो, ह्याला जर कॅन्सल करायचं असेल तर A ला B च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं पाहिजे, तर प्रत्येकाला आपण C ला D च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं पाहिजे, E ला F च्या. करून घेऊ. A बरोबर, जर A अपॉन B बरोबर 5/7 असेल तर A बरोबर इकडचा B तिकडे जाणार, काय येणार मग 5/7 B. परत C बरोबर 5/7 हे D इकडे जाणार, परत E बरोबर 5/7 F. पटलं? मग ह्याच्यात सगळीकडे तुम्ही काय टाकू शकता, A बरोबर 5/7 B वगैरे टाकू शकता. मग या इक्वेशन मध्ये जर मी ते टाकायचा प्रयत्न केला, 3 गुणिले 5/7 B अधिक 5 गुणिले 5/7 D, कारण C ची किंमत टाकली, प्लस 11 गुणिले 5/7 F. जमलं? आणि अपॉन काय खाली, अपॉन खाली आहे 3B प्लस 5D प्लस 11F. जमलं? आता वरच्यातून 5/7 जर मी कॉमन काढलं, 5/7 कॉमन काढलं तर वर काय उरणार आहे, 3B 5D प्लस 11F. आणि खाली पण काय रे, तेच आहे 3B प्लस 5D प्लस 11F. म्हणजे वरचं खालचं कॅन्सल होणार. फायनल आन्सर काय आलं आपलं 5/7, ऑप्शन नंबर 2. पण एवढं सगळं फापड पसारा करायची गरज नाही. ही रेशोची एक प्रॉपर्टी असते, जेव्हा A अपॉन B C अपॉन D E अपॉन F असतं तेव्हा आपण डायरेक्ट हे उत्तर लिहू शकतो. तर ह्या प्रॉपर्टीवरून तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी समजल्या जातील, कारण हे सगळ्याचे कोएफिशिएंट काय होते रे आपले, सेमच होते, 3 5 आणि 11. ओके. काय आलं ऑप्शन नंबर B. नेक्स्ट. In a company, the ratio of men and women is 5:3 respectively. When 150 additional women are employed. सरळ लिहून घ्यायचं पहिल्यांदा, मेन अँड वुमनचा रेशो किती आहे, 5:3 आहे. त्यांनी काय म्हटलंय, 150 ऍडिशनल वुमन आर एम्प्लॉयड. 150 ऍडिशनल वुमन एम्प्लॉयड झाल्या इन द कंपनी, द रेशो बिकम 5:4. रेशो बिकम 5:4. मला सांगा कोण ऍड झाले, वुमन ऍड झालेत ना नवीन, मेन ऍड झालेत का, नाही झाले. मेन 5/5 आहेत का, आहेत. तर ह्याला म्हणायचं आपले रेशो बॅलन्स झाले किंवा रेशो ऍडजस्ट झाले आपले. मग वुमन 3च्या किती झाल्या, 4 झाल्या, म्हणजे कितीने वाढल्या, 1. कोणाच्या भाषेत, आपल्या. रेशोची भाषा म्हणजे कोणाची भाषा, आपली भाषा. आपल्या भाषेत 1 न वाढल्या, पण त्यांच्या भाषेत कितीने वाढलेत, 150 न. मग त्यांनी काय म्हटलंय, हाऊ मेनी मेन एम्प्लॉयड इन द कंपनी. मग आपल्या 1 ला त्यांनी कितीची किंमत केली आहे, 150 माणसांची किंमत केली आहे. तर आपल्या 5 ला, मेन किती आहेत कंपनीमध्ये, 5. तर आपल्या 5 ला किती, 15×5 = 75. किती आहेत रे, 750. पुढे दिसतंय का तुम्हाला एक्स वगैरे, काय काहीच करायची गरज लागत नाही. मॅथ्स खूप इझी आहे.
हे आपण इकडे एमपीएससी मध्ये फॉर्म्युलाने सोडवतो. कोण फॉर्म्युलाने नसते सोडवत. एसएससी, बँकिंग, बाकीचं सगळं डिफेन्सवाल्या एक्झाम कोणीही फॉर्म्युला नाही वापरत. आणि मग मी तीच पद्धत एमपीएससीत आणत होतो किंवा आणतोय अजून सुद्धा. पण मुलांना वाटतं हे सगळं वेगळं दिसतं सर, एक्सच नाहीये, फॉर्म्युलाच नाहीये. तसं कशाची गरजच नाही पडत. ठीक आहे, रट्टा वगैरे मारायची काही गरज नसते. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मेन टू वुमन रेशो 5:3 होता. वुमन वाढवला, मेन तसेच ठेवले तर मेन तसेच ठेवले 5. हे आपण मिक्सचर मध्ये बघितलेली कन्सेप्ट. बरोबर. तर 3चं 4 झालं तर 1 न वाढलं. पण ह्या 1ला ते 150 माणसं म्हणतात. 1 म्हणजे 150 माणसं. जर 5चं का काढलं त्यांनी सांगितले हाऊ मेनी मेन. मेन किती आहेत? 5 आहेत. बरोबर. मेन किती आहेत आपल्याकडे? 5 आहेत. तर हाऊ मेनी मेन, तर 1 म्हणजे 150 तर 5 म्हणजे 750. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, a sum of money is divided among PQRS in the proportion of 4:9:2:3. If Q gets 560 more than R, Q ला किती मिळाले? 560 जास्त मिळाले. कोणापेक्षा? R पेक्षा. आपल्या भाषेत किती जास्त मिळालेत? 9 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? 7 जास्त मिळाले. याचा अर्थ आपल्या 7ला ते किती म्हणतात? 560 म्हणतात. पटतंय? मग आपल्या 1ला किती म्हणतील ते? आपल्या 1ला म्हणतील 80. ओके. देन द शेअर ऑफ एस किती? आपला 3 आहे. मग आपल्या 1ला 80 म्हटलंय तर आपल्या 3ला किती म्हणतील? 3 8 24. 3ला किती म्हणणार आहेत? 240. 3ला किती म्हणणार? 240. आता ह्याच्यात पण सेम आहे. एसचं विचारलंय. एस किती आहे रे? 3 आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? 3च्या पाड्यात येणार आहे. 4 आणि 3 7 हे 3च्या पाड्यात आहे का? नाही. 4 आणि 4 8 हे 3च्या पाड्यात आहे का? नाही. हे काय म्हणतोय मी? 3ची कसोटी असते. जर संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 4 आणि 1 5 3च्या पाड्यात आहे का? नाही. 4 आणि 2 6 3च्या पाड्यात आहे. असं सुद्धा आपण करू शकतो. तर हा अप्रोच आला की काही अवघड नाही एक्झाम. ठीक आहे, बस तुम्हाला हा अप्रोच आला पाहिजे. चलो, आणि मग बाकी मेथडने हे पण आपला आणि त्यांच्या मेथडने तर मी तुम्हाला केलेलं आहे. पण एक्सची वगैरे काही गरज पडत नाही. नेक्स्ट, इफ ए इज टू बी, चला रेशो एकत्र करायचे तर आपल्याला एबीसी, ए बी अँड सी. ए इज टू बी किती आहे? 6:8. बी इज टू सी किती आहे? 7:12. आता काय करतो आपण? वरच्या खालच्यांचा गुणाकार. 8 7 56, 6 7 42 आणि 12 8 96. म्हणजे 42 56 96. एबीसीचा रेशो विचारलाय आपल्याला. तर बघा कशाने भाग जातोय? ह्याला 2 ने जातोय. 21 दुनी 42, 28 दुनी 56 आणि 48. 21 28 48 आहे का ऑप्शन? 21 28 48. वरचा गुणाकार, हा गुणाकार आणि हा गुणाकार, हे आपलं सगळं रेशोच्या बेसिक मध्ये होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट, इफ ए बी दिलाय, बीसी दिलाय, सेम मगाच्या सारखं एक्झाम्पल आहे. ए बी आणि सी. ए बी किती आहे? 6 8. बीसी किती आहे? 7 18. 7 10. तर काय होतं? 8 7 56, 6 7 42 आणि 10 8 80. बघा कशाने जातोय? 2 21 दुनी 42, 28 दुनी 56 आणि 40. हे काय आलं आन्सर? 21 28 40. 21 28 40. ऑप्शन नंबर डी. इझी. हा गुणाकार एक करायचा, हा एक करायचा आणि हा एक करायचा. दॅट्स इट. नंतर रिड्यूस करायचं, रिड्यूस होत असेल तर. चला, हा एक चांगला प्रश्न आहे. यूपीएससीला पण एकदा पडून गेलाय सेम असाच प्रश्न आणि फेमस प्रश्न आहे हा. द कॉस्ट ऑफ डायमंड व्हॅरीज डायरेक्टली ॲज द स्क्वेअर ऑफ इट्स वेट. डायमंडची कॉस्ट आहे ती व्हॅरी कशी होते? त्याच्या वेटच्या स्क्वेअर प्रमाणे व्हॅरी होते कॉस्ट. ठीक आहे. सो कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेटचा स्क्वेअर. वन्स दिस डायमंड ब्रोक इनटू 4 पीसेस. 4 पीसेस मध्ये ब्रोक झाला. 4:3:2:1. जेव्हा हा मोठा अख्खाच्या अख्खा डायमंडचा पीस होता तेव्हा तो किती असेल? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. बरोबर. 10चा असेल. मग जर तो 10चा असेल डायमंड तर त्याची कॉस्ट काय असणार आहे? ओरिजिनल कॉस्ट. ओरिजिनल कॉस्ट काय असणार आहे त्याची? ओरिजिनल कॉस्ट. तर 10 पार्ट होते, एकत्र आले तर 10. वेटचा स्क्वेअर एवढा असतं. 10चा स्क्वेअर म्हणजे किती? 100च्या ह्याच्यात असणार प्रोपोर्शन मध्ये. पण आता तो तुकड्या तुकड्यात झाला तर त्याची कॉस्ट येईल. प्रत्येक तुकड्याची कॉस्ट स्क्वेअर प्रमाणे बदलणार. 4चा स्क्वेअर 16 होणार याची कॉस्ट. 3चा स्क्वेअर 9 होणार. 2चा स्क्वेअर 4 आणि 1 चा स्क्वेअर 1. म्हणजे जेव्हा त्याचे तुकडे तुकडे होते तेव्हा त्याची टोटल कॉस्ट किती होते? 16 आणि 9 25, 25 आणि 4 29, 29 आणि 30. त्याची कॉस्ट किती होती? 30. आधी किती कॉस्ट होती? 100. आता किती झाली त्याची कॉस्ट? 30. बरोबर.
मग किती कॉस्ट मध्ये कितीचा फरक पडला, 100 होती 30 झाली 70चा फरक पडला. आता बघा, वेन द पीसेस वेअर सोल्ड द मर्चंट गॉट 63,000 लेस दॅन द वन पीस. मला सांगा, जेव्हा आपल्या भाषेत विकत होता त्याला 100 रुपये मिळत होते आणि तुकड्या तुकड्यात विकले तर 30 रुपये मिळाले, म्हणजे 70 रुपयाचा लॉस झाला त्याला, बरोबर. पण रियालिटी मध्ये तो लॉस कितीचा आहे, 63,000चा आहे. म्हणजे आपल्या 70लाच ते किती म्हणतायत, 63,000 म्हणतात, बरोबर. तर आपल्या 1ला किती म्हणतील, 00 गेले, 790 63, 700 700, आपल्या 1ला किती म्हणणार, 900. फाइंड द ओरिजिनल प्राइस ऑफ द डायमंड. आपल्या 1ला 900 म्हणतात, ओरिजिनल प्राइस किती डायमंडची, 100 आहे. मग 1ला 900 असेल तर 100ला किती असते, मग 900 वर 2 शून्य द्या, म्हणजे किती येणार 100ला, 90,000. ऑप्शन नंबर सी. नुसतं आपला आणि त्यांचं लावायचं, बस, दॅट्स इट. मॅथमॅटिक्स इज अ रिलेटिव्ह सब्जेक्ट. तुम्हाला तेवढंच फक्त कळलं पाहिजे याच्यातून, ठीक आहे. बघा, कॉस्ट वेटच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये ओरिजिनल काय, 4 आणि 3 7 2 9 1 10, 10 पार्ट आहेत ओरिजिनल, ते 10 एकत्र असणार. मग 10 एकत्रची किंमत काय, 10चा वर्ग 100. आपली भाषा चालली सगळी. वेगवेगळी किंमत काय, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. तर टोटल किती झाली, 30. तुकड्या तुकड्यात विकलं तर, पण अख्खा विकला असता तर 100, तर 70चा लॉस झाला. पण या 70च्या लॉसला रुपयांमध्ये ते किती म्हणतात, 63,000. 70ला 63,000 तर 1ला 900. हे कसं करायचं, फक्त 70ने इकडे वागायचं. 1ला 900 आणि 1ला 900 तर 100ला किती, 90. आहे का नाही सोपं, ओके. तर काय आला आन्सर, ऑप्शन नंबर सी. In a collection of rare coins, there is a one gold coin for every 4 non-gold coin. Gold coin, non-gold coin. One gold coin for every 4 non-gold coin. हे रेशो द्यायची एक पद्धत असते, ठीक आहे. एका गोल्ड सोबत 4 नॉन गोल्ड कॉइन आहेत. If 20 more gold coins are added, 20 more gold coins are added. गोल्ड कॉइनच्या खाली लिहिलं to the collection. The ratio of the number of gold coins to that of non-gold coins will be 2:3. हा रेशो किती झाला, 2:3 झाला, बरोबर. द टोटल नंबर ऑफ कॉइन्स इन द कलेक्शन विल नाउ बिकम. आता हे साध्या पद्धतीनं करतो मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर गोल्ड टू नॉन गोल्डचा रेशो त्यांनी काय दिलाय, 1/4 दिलाय, म्हणजे x/4x. त्यांनी नंतर काय म्हटलंय, मी काय केले, 20 मोर गोल्ड कॉइन्स ऍड केले, म्हणजे x + 20 आणि नॉन गोल्ड कॉइन्स तेवढेच आहेत 4x. तर रेशो काय बनला, 2:3, बरोबर. मग चला सॉल्व्ह करू. हे 3x + 60 = 8x. 3x इकडे गेले, 8x - 3x 5x = 60. सो x = 60/5, दॅट इज 12. x बरोबर काय आलं, 12. त्याने काय विचारले, द टोटल नंबर ऑफ कॉइन्स इन द कलेक्शन विल नाउ बिकम. तर नवीन हे किती झाले विचारलंय तुम्हाला. तर x म्हणजे 12 आहे, तर हे 4x आणि x 5x. 5x म्हणजे काय झालं, 12 × 5 = 60. पण नवीन विचारले, 20 एक्स्ट्रा पण ऍड केलेत ना, तर 60 आणि 20 किती झाले, 80. नवीन कॉइन किती झाले, 80. आहे का आन्सर, 80, बरोबर. ही झाली ट्रॅडिशनल एक्स वाली मेथड. आता आपल्या मेथडने बघा, मला सांगा, आपण ऍड काय केले, गोल्ड कॉइन ऍड केले. नॉन गोल्ड कॉइन सोबत आपण काही छेडछाड केली का नाही, म्हणजे त्याला तेवढंच ठेवायला लागेल. मग इथं 4 आहे, इथं 3 आहे, सेम सेम करायला लागेल. 4 आणि 3 ला सेम किती करू शकतो, 12. दोघांच्या पटीत 12, एलसीएम 12 आहे दोघांचा. मग नवीन रेशो काय तर होणार, गोल्ड आणि नॉन गोल्डचा रेशो काय तर होणार, 12 करायचं तर ह्याला 3 न गुणायला लागेल आणि ह्याला 4 न. सो 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, दोन्हीकडे गुणायला लागतं. परत 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, दोन्हीकडे गुणलं. आता बघा, नॉन गोल्ड कॉइन तेवढेच राहिले, पण गोल्ड कॉइन काय रे, 3चे किती झाले, 8 झाले. 3चे 8 झाले म्हणजे कितीने वाढले, 5 न वाढले. कोणाच्या भाषेत, आपल्या भाषेत. मग आपल्या भाषेत 5 न वाढले, पण त्यांच्या भाषेत कितीने वाढले, 20 न. म्हणजे आपल्या 5 ला काय म्हणतात 20, तर आपल्या 1 ला काय म्हणणार, 4. त्यांनी काय विचारले, नवीन वाले कॉइन्स किती आहेत टोटल. आता नवीन वाले टोटल किती झाले, 12 आणि 8 20. मग आपल्या 1 ला 4 म्हणतायत, तर आपल्या 20 ला किती, 20 × 4 = 80. आलं का, तेच समजलं. ही ट्रॅडिशनल मेथड, ही आपली मेथड रेशोची. तरी पण उत्तर काय आलं, 80च उत्तर आलेलं आहे. तुम्हाला जे सांगितले ते फक्त करायचं. तुम्हाला त्यांनी गोल्ड कॉइन ऍड करा म्हणले, केलं. पण नॉन गोल्ड कॉइन सेम राहिले पाहिजेत. पण इथं 4 आहे, इथं 3 आहे. मग दोघांना सेम कसं करू शकतो, दोघांना 12 करू शकतो मी, कारण दोघांच्या पाड्यात 12 आहे, दोघांचा लसावी 12 आहे. तर मग 12 याला ह्याला किती गुणले, 3, पण अख्ख्याला गुणायला लागतं, नाही तर अर्थ बदलतो, अंशाला आणि छेदाला. हे सगळं आपण बॅच मध्ये शिकवलेलं असतं की बाबा हे असं का करायचं. हा पण कुठला टाईप आहे, मिक्सरचा टाईप आहे. दूध आणि पाणी, पाणी ऍड केलं, दूध ऍड केलं, मिक्सर म्हणले की काटा येतो अंगावर पोरांच्या. पण काही नाहीये, सिंपल गोष्टी आहेत सगळ्या. मग सेम केलं
आणि मग बघितलं गोल्ड 3चा 8 झाले म्हणजे किती झालं, 5 न वाढलं. पण आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत त्यांनी किती वाढवले, 20. म्हणजे आपल्या 5ला 20 म्हणतात तर 1ला 4. त्यांनी नवीन वाले कॉइन किती झाले विचारले, नवीन वाले कॉइन किती आहेत, 12 न 8 20. मग काय झालं हे, 20 चौक 1 म्हणजे 4 तर 20 चौक 80. पुढे इफ ए बी आणि बी सी, परत तेच करायचंय, ए बी आणि सी 6 8 आणि बी सी किती आहे 5 11. 8 पंचे 40, 6 पंचे 30 आणि 11 8 88. 2 न भाग जातोय बघा, 15 दुनी 30, 20 आणि 44. 15 20 44. ऑप्शन नंबर 1 इझी झाला. आता तुम्हाला काही एवढं विशेष वाटत नाहीये, बरोबर. बघा, इन अ रूम देर आर सम चेअर्स अँड सम पीपल. इफ ऑन ईच चेअर ओनली 1 पर्सन इज सीटेड देन देर इज नो चेअर फॉर एक्झॅक्टली 1. काय म्हटलंय, एका रूम मध्ये चेअर आणि माणसं आहेत. जर प्रत्येक चेअरवर एक माणूस बसला तर एका माणसाला चेअरच नाही मिळत. ओनली 1 पर्सन इज सीटेड देन देर इज नो चेअर फॉर एक्झॅक्टली 1 पर्सन. एका माणसाला चेअरच नाही मिळत. इफ ऑन ईच चेअर 2 पर्सन सीट्स देन देर इज 1 व्हॅकंट चेअर. जर एका चेअरवर 2 बसले तर एक चेअर रिकामी राहते. ते फुल आणि मधमाशी आहे ना, युपीएससी ला प्रश्न आलता तसाच तोच सेम प्रश्न आहे हा. तर सिंपल काय असणार आहे, मी पकडणार की माझ्याकडं असं किती असतील चेअर, अशा चेअर किती असतील की ज्याच्यामध्ये माणसं जर एकावर एक बसली तर एक उरते. जर मी 3 चेअर पकडले, 3 चेअर आणि 4 माणसं घेतली तर काय होणार, प्रत्येकावर जर एक एक बसला तर एक माणूस शिल्लक राहतोय. प्रत्येकावर एक एक बसला तर एक माणूस शिल्लक राहतोय, बरोबर. 4 माणसं घेतली आणि प्रत्येकावर एक घेतला तर एक माणूस शिल्लक राहतोय. आणि आता मी प्रत्येक चेअरवर 2 माणसं ठेवली, मी 4 माणसं आहेत आपल्याकडे तर एक चेअर शिल्लक राहते. म्हणजे चेअर किती असल्या पाहिजेत, 3. त्यांनी विचारले व्हॉट इज द नंबर ऑफ चेअर्स इन द रूम, 3. असं तुम्ही इतर कुठल्याही सोबत करू शकत नाही. 3 चेअर आणि 4 माणसं ह्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. लहानपणी आपण कोड घालायचं नाही का, ह्या झाडावरचा एक पक्षी तिकडे गेला तर त्याच्या दुप्पट होतील आणि त्या झाडावरचा इकडे आला तर सेम होतील. तर तसंच त्याचाच एक व्हेरियंट आहे. ओके. अमन हॅज सर्टन नंबर ऑफ नोट्स ऑफ डिनॉमिनेशन 20 and 10 विच अमाउंट टू 390. 20 रुपीजच्या काही नोट आहेत आणि 10 रुपीजच्या काही नोट आहेत. ह्या दोघांचे किती होत आहे, ह्या दोघांचं ते म्हणतायत की 390 रुपये होतात. मी म्हणतो की 20 रुपीजच्या एक्स नोट आहेत आणि 10 रुपीजच्या वाय नोट आहेत. नंबर ऑफ नोट्स. इफ द नंबर ऑफ नोट्स ऑफ ईच काइंड आर इंटरचेंज, म्हणजे जर आता 20 रुपयाच्या वाय झाल्या आणि 10 रुपयाच्या एक्स नोटा झाल्या तर काय होतंय, द न्यू अमाऊंट इज 90 लेस दॅन द बिफोर. सो न्यू अमाऊंट किती होते, 300. फाइंड द नंबर ऑफ नोट्स ऑफ 20 डिनॉमिनेशन. थोडक्यात हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला. कसं सॉल्व्ह करतो आपण इक्वेशन, हे जरा नीट लिहून घेऊ. एक्सच्या खाली एक्स घेऊ, 10x + 20y करू आपण. ह्याला काय करू, 10x + 20y. ओके. आता आपण काय करायचं, कुठल्या पण एकाला इक्वेट करायचं. मी समजलं की ह्या वायला मला इक्वेट करायचंय. 20 रुपयाची नोट काढायची ना, 20 रुपयाच्या नोट्स काढायचे इनिशियली वाले. तर एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर. मग आपण हे करू, वायला समान करू. वायला समान करायला ह्याला 2 न गुणायला लागतंय. मग जर त्याला 2 न गुणलं तर नवीन इक्वेशन काय तयार होईल, 20 दुनी 40, ह्याला 2 न गुणतोय मी, 40x + 20y आणि बरोबर 0 92 18 बेत्रिक 6 आणि 7 780. आणि याच्यातून वजा करायचं सगळं दुसरं इक्वेशन, वजा 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 40x - 10x 30x, 20y आणि वजा 20y कॅन्सल आणि ते किती येणार 80 आणि हे 4. तर x बरोबर किती आलं 480 भागिले 30, 0 गेले 16 48. किती नोटा होत्या 16 नोटा होत्या. किती नोटा होत्या 16 नोटा. इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं फक्त, 2 व्हेरिएबल इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट परत तोच प्रश्न. ह्या प्रश्नाचं काय आता विशेष व्हॅल्यू राहिलेली नाहीये. 6 8 आणि 5 12. काय करतो 8 पंचे 40, 6 पंचे 30 आणि 12 8 96. 15 20 आणि 48. 15 20 48. साधे सिंपल प्रश्न आहेत. याची पीडीएफ जी आहे ना आपण ती, म्हणजे ही सोडवलेली जी पीडीएफ आहे ती टेलिग्रामवर एसएससी एज्युकल्चर या चॅनलवर आपण देतो. तर ते चॅनल जॉईन करा टेलिग्रामचं. त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ सगळ्या अपडेट्स एसएससीच्या रिलेटेड सगळं मिळून जाईल तुम्हाला. ओके.
फाइंड द मीन प्रोपोर्शन ऑफ 36 अँड 100. काय असतं मीन प्रोपोर्शन? जर 3 संख्या या प्रमाणात असतील तर मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे मीन हा कडेच्यांचा गुणाकार असतो, बरोबर. मग 36 आणि 100चं मीन काढायचं. 36 आणि 100चं मीन म्हणजे काय येणार? 36 गुणिले 100 बरोबर b चा स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट काढा. b चं स्क्वेअर रूट काढायचं. 36चं किती? 6 आणि 100चं किती? 10. तर किती येणार? b बरोबर 60. म्हणजे मीन प्रोपोर्शन किती आलं? 60. असं 4 संख्यांचं असतं. त्याचं काय करतो आपण? मधल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा. येईल पुढे एक्झाम्पल, बघून घेऊ आपण ते. नेक्स्ट, in a garden there are 6 daisy plants the first year. Each year gardener adds 3 new daisy plants. Daisy plants आहेत. daisy plants किती आहेत सुरुवातीला? 6 आणि प्रत्येक वेळी तो 3 नवीन ऍड करतोय म्हणजे 9 प्रत्येक वर्षी. परत किती? 12, परत किती? 15, परत किती? 18, परत किती? 21, परत किती? 24, असं चालू आहे तसं. परत नंतर काय म्हणले? ही हॅज 26 जॅस्मिन प्लांट्स द फर्स्ट इयर. जॅस्मिन प्लांट किती आहेत त्याच्याकडं? 26 आहेत. आणि ही लुजेस टू इच इयर. हे 2-2 कमी करतोय. सो 24, 22, 20, 18, 16, 14 चालू आहे. 2-2 कमी चाललंय. When will the number of daisy plants equal to the number of jasmine plants after the first year? पहिल्या वर्षानंतर, आफ्टर द फर्स्ट इयर. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यानंतर किती वर्षांनी ते सेम होते? कुठं सेम झाले रे? हे बघ इथं सेम झाले. मी कितव्या वर्षी झालं? पहिलं वर्ष तर सोडून द्या. हे 1, 2, 3, 4. 4 वर्षांनी काय झालं रे? ते सेम झालं. लहान मुलाचा प्रश्न होता, लिहून करायचा होता. ठीक आहे. डेझी प्लांट 3-3 वाढतायत. जास्मिन प्लांट 2-2 कमी होत आहेत. कधी सेम झालं? पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, म्हणजे पहिलं वर्ष झालं, त्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. 4 वर्षांनी इक्वल झाले. Mrudula starts her job with a certain monthly salary and earns a fixed increment every year. If her salary was 28,400 after 6 years of service and 52,997 after 15 years. 52,997 after 15 years. म्हणजे पहिली सॅलरी 6 वर्षानंतर किती होती तिची? 6 वर्षानंतर 28,400 होती आणि 15 वर्षानंतर 52,997 झाली. म्हणजे 15 आणि 6 9 वर्षात तिची सॅलरी इथून इथं वाढली. तर ती कितीने वाढली काढूया ना आपण. 7, 9, 9तून 4 गेले 5, 12तून 8 गेले 4, 5तून 3 गेले 2. बरोबर. तिची सॅलरी एवढ्यात वाढली. कधी रे? 15 वर्ष आणि 6 वर्ष म्हणजे 9 वर्षात. वर्षाला किती वाढली? भागिले 9. 9 वर्षात एवढी वाढली तर 9 दुनी 18 उरले 6, 9 7 63 उरले 2, 9 त्रिक 27 उरले 2 आणि 9 त्रिक 27. प्रत्येक वर्षी तिची सॅलरी कितीने वाढली? 2,733 न. ऑप्शन नंबर सी. कारण त्यांनी आधीच सांगितलंय जॉब विथ अ सर्टन मंथली सॅलरी अर्न्स अ फिक्स्ड इन्क्रीमेंट. प्रत्येक वर्षी एक फिक्स इन्क्रीमेंट होते. तर प्रत्येक वर्षी तिची इन्क्रीमेंट कितीची आहे? 2,733. एवढा पगार वाढला 9 वर्षात. तर वर्षाला किती वाढत असणार आहे? 2,033 रुपयानं वाढत असणार आहे. 2,733 रुपयानं वाढत असणार. आर पेज 100 टू पी विथ ₹5, 2 and 1 rupees coin used for paying. The total number of coins used for paying are 40. 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाच्या डिनॉमिनेशन पे केलेत 100 रुपये. आणि टोटल नंबर ऑफ कॉइन्स किती आहेत? 40 आहेत. व्हॉट इज द नंबर ऑफ कॉइन्स ऑफ डिनॉमिनेशन 5? तर ठीक आहे, आता याला दुसरं काहीच करू शकत नाही आपण, कारण त्यांनी नंबर ऑफ कॉइन्स दिलेत 40 आणि डिनॉमिनेशन दिलेत एवढे. तर जर तुम्ही असं केलं x, y आणि z, तर x + y + z हे नंबर ऑफ कॉइन्स आहेत. तर ते किती दिलेत? 40 आणि टोटल रुपये दिलेत म्हणजे 5x + 2y + z इज इक्वल टू टोटल 100 रुपीज दिले. तुम्ही काय करणार याच्यात? काहीच नाही करू शकत. का? 2 अननोन आहेत, 3 अननोन आहेत आणि 2 इक्वेशन आहेत. हे सॉल्व्ह होत नाही. तर हे आपल्याला काय करायला लागतं? ऑप्शन घेऊन चांगला आन्सर कशात येते ते बघायचं. तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय? तुम्हाला सांगितलंय की त्यांनी की 5 रुपयाचे कॉइन किती? 5 रुपयाचे कॉइन किती? आता एक ऑप्शन घेत जाऊ. एक ऑप्शन घेत जाऊ आपण. जर सगळ्यात मोठ्यापासून सुरू केलं, जर 18 घेतलं आपण, 5 रुपयाचे कॉइन 18 आहेत,
तर 18 पंचे 90 झाले. आणि आता 10 रुपयात आपल्याला एवढं सगळं बसवायचंय. 10 रुपयात सगळं बसवायचं आपल्याला. म्हणजेच काय होणार रे, वाय प्लस झेड. जर 18 कॉइन झाले, टोटल कॉइन तर किती आहेत आपले, टोटल कॉइन 40 बरोबर. त्यातले 18 गेले म्हणजे 22 उरले. आता 10च रुपये शिल्लक आहेत. 22च्या 22 कॉइन 1 रुपयाचा जरी घेतला तरी 22 रुपये, 100च्या वर चाललंय. म्हणजे 18 कॉइन काय आन्सर येणार नाही बरोबर. परत आता मी 18 न लय पुढे चालले तर मी डायरेक्ट 13 वाला घेतला. 5 रुपयाचे किती कॉइन आहेत, 13. 13 कॉइन झाले तर 13 5 65 रुपये झाले. राहिले किती रे, 100 वजा 65 म्हणजे 35 रुपये राहिले. आणि 13 कॉइन म्हणजे कॉइनच्या भाषेत किती राहिले, कॉइनच्या भाषेत राहिले 13 गेले तर 40 मधून 10 गेले 30 मधून 3 गेले 27. थोडक्यात आता आपल्याला वाय प्लस झेड किती पाहिजे, वाय प्लस झेड 27 पाहिजे. आणि रुपये किती जमले पाहिजे, 2y प्लस झेड रुपये जमले पाहिजेत तुमचे 35. हे जुळतंय का बघूया. बघा मी मायनस करतो तर 35 मधून 27 गेले 8, झेड झेड कॅन्सल, 2y मायनस वाय, वाय इज इक्वल टू 8, वाय इज इक्वल टू 8 झाले. याचे 13 याचे 8, 13 न 8 21, उरले किती 19. जमतंय का बघूया, जमतंय का बघू आपण. 13 5 65, परत 8 2 16, 16 न 15, 6 न 5 11, आणि इकडं 81 आणि 19 1 19, जुळलं का, किती आलं उत्तर 100. तर काय येणार आन्सर 13. हे ट्रायल अँड एररनच करायचं होतं एक्झाम्पल, की सगळं जुळतंय का. तुम्ही बाकीचे घेऊन बघा, जुळणारच नाहीये. आपल्याला सगळं जुळणारं आन्सर पाहिजे होतं. नेक्स्ट, द मीन प्रोपोर्शन ऑफ, चला सिंपल. मीन प्रोपोर्शन काय असते, कडेच्यांचा गुणाकाराचं स्क्वेअर रूट. तर मीन प्रोपोर्शन काय असणार आहे याचं, 8a स्क्वेअर इंटू 18 अपॉन a रेज टू 4. थोडक्यात 18 8 44 आहे बरोबर. आणि a स्क्वेअरला a स्क्वेअर गेलं, खाली किती राहिलं, a स्क्वेअरच राहिलं. ठीक आहे, a रेज टू 4 मधून a स्क्वेअर गेलं, 2a स्क्वेअर गेले तर 2a स्क्वेअर राहिले. तर a स्क्वेअर राहिलं. मग आता ह्याचं स्क्वेअर रूट पाहिजे ना, मीन प्रोपोर्शन काढायचं, ह्याचं स्क्वेअर रूट असतं. ते कसं असतं बघ ना, a b c, b मीन प्रोपोर्शन आहे तर b स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू सी असते. म्हणजे b बरोबर काय झालं, स्क्वेअर रूट ऑफ a इंटू सी. मग तेच केलं, स्क्वेअर रूट ऑफ दिस. सो 144 चं स्क्वेअर रूट 12 आणि a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a. तर याचं मीन प्रोपोर्शन काय असणार आहे, 12 अपॉन a. ऑप्शन नंबर सी. कळलं. चलो आगे पुढचा प्रश्न बघा. काय म्हणतोय प्रश्न, इच ऑफ रवी अँड कविता हॅड सम मार्बल्स. कविता हॅड 12 मोर मार्बल्स दॅन रवी हॅड. कविताकडे रवीपेक्षा 12 जास्त आहेत. पुढचं वाक्य, इफ इच ऑफ देम हॅड 1 मोर मार्बल. जर दोघांकडे एक एक जास्त मार्बल असता आणि याच्याकडे r+1 ठीक आहे असता, तर काय झालं असतं, देन 3 टाइम्स द नंबर ऑफ मार्बल्स कविता वुड देन हॅव हॅड. तर तेव्हा कविताकडे जेवढे मार्बल आहेत त्याच्या 3 टाइम्स म्हणजे याच्या 3 टाइम्स बीन इक्वल टू 4 टाइम्स द नंबर ऑफ मार्बल्स रवी वुड देन हॅव हॅड. तर रवीकडे तेव्हा जेवढे होतील त्याच्या किती येते, 4 टाइम्स. इंग्लिश नाही कळलं तरी प्रश्न जर प्रॅक्टिस केली असेल तर व्यवस्थित पद्धतीने समजतो. तेव्हाचे कविताकडे असलेल्याची ती पट ही रवीकडे तेव्हा असलेल्याच्या 4 पट एवढी आहे. चला व्यवस्थित लिहून घेऊया. याला काय लिहिता येईल मला, k मायनस r इज इक्वल टू 12. r इकडे घेतलं मी. आणि ह्याला कसं करता येईल आपल्याला, 3k प्लस 3 इज इक्वल टू 4r प्लस 4. सो 3k, हे 4r तिकडे गेलं मायनस 4r आणि हे 3 इकडे आलं, 4 मायनस 3 दॅट इज 1. तर आपल्याला काय विचारलं, कविताकडे किती होते म्हटले, तर कविताकडे होते म्हटले तर r ला सेम करू. इथं r वजा 4 आहे, इथं r आहे फक्त सिंगल r आहे. तर ह्याला काय करायचं, इंटू 4 न मल्टिप्लाय केलं या पूर्ण इक्वेशनला. तर नवीन इक्वेशन काय होणार, 4k मायनस 4r इज इक्वल टू 12 चौक 48. करा वजा बाकी, चिन्ह चेंज होणार सगळी. 3k वजा 4k वजा k, वजा 4 अधिक 4 कॅन्सल आणि 1 वजा 48 वजा 47. तो मायनस मायनस प्लस, k बरोबर किती आलं 47. म्हणजे कविताकडे सुरुवातीला किती होते मार्बल, 47 मार्बल होते. फक्त प्रश्न वाचायचा होता आणि इक्वेशन आपलं 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे होते. इफ द मीन प्रोपोर्शन बिटवीन p and q इज 12 देन द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ p and q रिस्पेक्टिव्हली. जर मीन प्रोपोर्शन 12 आहे तर त्याचा स्क्वेअर काय झाला 144. म्हणजे आपल्याला अशा व्हॅल्यू शोधायचे की त्यांचा गुणाकार किती येतोय 144. तर 3 आणि 8, 3 8 ते 24, 2 3 त्रिक 9 2 11, 114 झालं. हे काही येणार नाही, पहिला ऑप्शन. 24 सक्क 44 आहे झालं. म्हणजे ऑप्शन नंबर बी आला.
ठीक आहे, हे मधलं काय असतंय, त्या दोघांचा गुणाकार असतो. त्यांनी मीन प्रोपोर्शन 12 दिलाय, 12चा वर्ग 144, मधल्याचा वर्ग बरोबर दोघांचा गुणाकार असतो. 144 कुठल्या दोनचा गुणाकार आहे आपल्याला बघायचं होतं फक्त. फाइंड द फोर्थ प्रोपोर्शनल. आता 4 प्रोपोर्शनल जेव्हा असतात ए बी सी आणि डी, 4 प्रोपोर्शनल जेव्हा असतात तेव्हा मधल्या दोघांचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा गुणाकार असतो. हा प्रोपोर्शनचा रूल आहे. तर 4 9 16 फोर्थ विचारले तुम्हाला, 4 दिलाय, 9 दिलाय, 16 दिलाय, म्हणजे 16 9 44 बरोबर 4 गुणिले डी. डी विचारले तर भाग घालवा. डी बरोबर काय येणार, 4 त्रिकोण 12, 2 उरले, 4 सक्क 24. फोर्थ प्रोपोर्शनल काय आलं, 36. ऑप्शन नंबर बी. चलो नेक्स्ट. 30 is the mean proportional of 18 and A. 18, 30 and A. तर mean proportional 30 आहे, तर 30 चा वर्ग 900 बरोबर काय पाहिजे, कडेच्यांचा गुणाकार 8 गुणिले A, 18 गुणिले A. तर A बरोबर काय येणार, 900 भागिले 18, 18 पंच 90, 18 0 0. A बरोबर काय आलं आपलं 50. हे खूप साधे प्रश्न आहेत. म्हणूनच मी म्हणतोय, थोडीफार गणिताची आवड असेल आणि शिकायची इच्छा असेल, बिंदास्त सगळे फॉर्म भरा. सिलेक्शन फेज, SSC CGL आणि आता कालच आले CHSL, तिन्हीचे मी नोटिफिकेशन आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतोय आणि ह्याच्यावर तुम्हाला खूप सारे चांगले चांगले अपडेट्स मिळतील SSC रिलेटेड सगळ्या एक्झामच्या. ओके, पुढे जाऊ आपण. Anna and Ben each have a collection of marbles. If Anna gives one marble to Ben, they will both have an equal number of marble. ते मगाच्या सारखं आहे. अन्नानं एक जर बेनला दिला, अन्नानं एक जर बेनला दिला, बेनला एक दिला, तर ते इक्वल होणार आहे. म्हणजे अन्ना आणि बेन मध्ये एकचा फरक आहे. कॉन्व्हर्सली, बेन गिव्स वन मार्बल टू अन्ना, शी विल एंड अप विथ द 3 times द नंबर ऑफ मार्बल दॅट बेन हॅज. ठीक आहे, जर बेनने इकडे दिला तर अन्नाकडे किती होते, एन आय वाटतं, शी विल एंड अप विथ 3 times होते. ठीक आहे, याच्या मार्बल दॅन बेन हॅज. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मार्बल्स दे बोथ हॅव. टोटल नंबर ऑफ मार्बल विचारलेत त्यांनी आपल्याला. ठीक आहे, तर बघू आपण. सगळ्यात पहिल्यांदा जर एवढं तर कळलंय, अन्नाने ह्याला एक दिला तर दोघांकडे समान होतात. बरोबर, दोघांकडे समान किती होत आहेत, 5 आणि 3 असतील, तर एक दिला तर 4 4 होतात. सो दोघांमध्ये 2चा गॅप आहे. एवढं तर कळालं. मग अन्ना मोठा आहे आणि अन्नानं दिला तर होते सेम, तर अन्ना वजा बेन किती येणार आहे, 2चा गॅप असणार आहे. बघ ना, एक इकडे दिलं तर 4 आणि 4 होणार. ठीक आहे, आणि परत दुसरं इक्वेशन काय आहे, बेननं जर इकडे एक दिला, बेननं जर अन्नाला, बेन गिव्स वन मार्बल टू अन्ना, तर काय होतंय, शी विल एंड अप विथ 3 times द नंबर ऑफ मार्बल्स देन शी हॅज. तर बेननं एक दिला म्हणजे बी वजा 1 जर दिला तर 3 times होते अन्नाकडे. तो A+1 जर केलं तरी 3 times होते. मिळालं का मला, माझे 2 इक्वेशन मिळाले. बस सॉल्व्ह करायचं तुम्हाला. हे आता कसं सॉल्व्ह करणार, हे पहिल्यांदा पहिलं इक्वेशन तर झालं माझं, A+1 इज इक्वल टू 3B - 3. हे 3B इकडे आणा, A - 3B इज इक्वल टू हे -3 - 1 - 4. 2 इक्वेशन मिळाले मला. हे फर्स्ट इक्वेशन, हे माझं सेकंड इक्वेशन. आपण कशाची पण व्हॅल्यू काढू, मी ह्याच्यातून हे डायरेक्ट वजा करतो. जर वजा बाकी केली मी तर काय होणार, हे पहिल्यातून हे वजा केलं तर वजा अधिक आणि अधिक, तर A वजा 1 कॅन्सल, वजा B अधिक 3B म्हणजे अधिक 2B आणि 4 आणि 2 किती 6. तर B बरोबर किती झालं, बेत्रिक 6. बेनकडे किती आहेत 3, बेनकडे 3 असतील तर ह्याच्याकडे किती येणार 5. समजलं का, संपला विषय. म्हणजे दोघांकडे मिळून विचारलेत, दोघांकडे मिळून किती असणार आहेत, दोघांकडे मिळून असणार आहेत 5 आणि 3 8. इझी, समजलं का. इथं करून बघा, ह्याने एक दिला तर 4 4 होतात आणि याने एक दिला तर ह्याच्याकडे 6 होते आणि ह्याच्याकडे 2च राहतात. तर बेत्रिक 6 आहे का ती पट जुळतंय का, आणि ह्याने इकडे एक दिला तर 4 आणि 4 होतात. दोन्ही केसेस जुळून येतात. तर काय येणार आन्सर, ऑप्शन नंबर बी. द रेशिओ बिटवीन मेल अँड फिमेल मेंबर्स इन अ क्लब इज 2:3. मेल अँड फिमेलचा रेशिओ किती आहे क्लब मध्ये, 2:3 आहे. If the number of male member is increased by 200, number of male member is increased by 200, the ratio become 5:6. Ratio become 5:6. मला सांगा, आपण नंबर ऑफ मेल वाढवलेत, फिमेल वाढवलेत का नाही, फिमेल कॉन्स्टंट राहायला पाहिजेत. इथं 3 आहे, इथं 6 आहे, दोघांना 6 करू शकतो. मग या रेशिओला तुम्हाला काय करायला लागेल, 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल.
या रेशोला 2 न मल्टिप्लाय केलं, बेत्रिक 6 बेदोनी 4. रेशो मध्ये फरक पडला नाही पण आपलं काम हलकं झालं. रेशो आता बॅलन्स झाले. फिमेलला टच केला नव्हता आपण, काय फिमेल 6च्या 6 राहिल्या आणि मेल काय झाले 4चे किती झाले 5. 4चे 5 झाले म्हणजे कितीने वाढले 1 न. कोणाच्या भाषेत आपल्या, पण त्यांच्या भाषेत कितीने वाढले 200 न. म्हणजे आपल्या 1 ला ते किती म्हणतायत 200. आता काय चालले, हाऊ मेनी फिमेल मेंबर्स आर देअर इन द क्लब. फिमेल मेंबर्स किती आहेत क्लब मध्ये आता, तर 6. 6च्या पटीत पाहिजे. 1 म्हणजे 200 आहे तर 6 म्हणजे किती येणार 1200. फिमेल मेंबर किती आल्या 1200. समजलं. ह्याचा आन्सर चुकून पण 1000 लिहू नकोस, 1400 लिहू नकोस, कारण ते 6च्या पटीतच नाही आहेत. ओके, आणि ही झाली स्टेप. 1 म्हणजे 200 तर 6 म्हणजे 1200. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, हा पण इक्वेशन वरचा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितले, 2 बिस्किट अँड 1 चॉकलेट. 2 बिस्किट अँड 1 चॉकलेट कॉस्ट 69. चॉकलेटला सी पकडतो, बिस्किटला बी पकडू आपण. 2 चॉकलेट अँड 3 कप्स ऑफ कॉफी. कॉफीला के पकडू आपण. सो 2 चॉकलेट्स अँड 3 कॉफी कॉस्ट 127. आपण काय करू, सगळ्याला एका कुठल्या तर फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करू. तिसरं पण एक इक्वेशन आहे. तिसरं इक्वेशन त्यांनी काय दिले, 3 बिस्किट प्लस 4 चॉकलेट अँड प्लस 2 कॉफी कॉस्ट 229. आपण सगळ्याला एका ह्याच्यात फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा सी ला बी च्या फॉर्मॅट मध्ये आणू. सी बरोबर काय होणार आहे 69 मायनस 2b. 69 मायनस 2b. मग ती व्हॅल्यू याच्यात टाकू सी मध्ये, बरोबर. सेकंड इक्वेशन मध्ये टाकू. मग सेकंड इक्वेशन काय तयार होईल, सी ला आपण बी च्या फॉर्मॅट मध्ये आणलं तर हे इक्वेशन काय तयार होणार 2 इंटू 69 मायनस 2b. आपलं एकच एम असतं सगळ्याला एका व्हेरिएबल मध्ये आणायचं. प्लस 3k इज इक्वल टू 127. चला मग हे सॉल्व्ह करू आपण. काय येते बघा, हे जे काय येते 92 18 बेसक्क 12 ने 13 वजा 4b अधिक 3k इज इक्वल टू 127. करेक्ट. आता आपण याला के ला पण बी च्या फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करूया. म्हणजे सी बी च्या फॉर्मॅट मध्ये आला आणि आता के सुद्धा बी च्या फॉर्मॅट मध्ये आणू आपण. कसं कसं काय काय होणार, हे 138 तिकडे जाणार पहिल्यांदा, किती होणार मग 11 वजा 11. ठीक आहे, तर वजा 11 आणि के ला आणायचं, इकडे काय येणार अधिक 4b वजा 4b तिकडे गेला अधिक 4b. के बरोबर आहे इकडे गुणिले 3, हे कुठे येणार भागिले 3. म्हणजे मला सांगा आता माझा सी बी च्या फॉर्मॅट मध्ये आला, के बी च्या फॉर्मॅट मध्ये आला. हे सगळं याच्यात टाकून देऊ. 3b प्लस 4 इंटू सी. सी किती आहे माझा 69 मायनस 2b प्लस 2 इंटू के किती आहे माझा वजा 11 अधिक 4b छेद 3 बरोबर किती येणार 229. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं, याला काही ऑप्शन नाही. शॉर्टकट असता तर मी दिला असता शॉर्टकट, पण हे इक्वेशन तसे ऍडजस्ट होत नाहीयेत. तर 3b प्लस ह्याचा आन्सर काय येणार 4 9 36 4 7 24 आणि 3 27 वजा 8b अधिक याचा आन्सर काय येणार वजा 22 अधिक 8b छेद 3. आता छेद 3 सगळ्याचा आहे, सगळ्याला देऊन टाकू हा छेद 3 आणि याची तिप्पट करायला लागणार आपल्याला प्रत्येकाची. तर 3 आणि वजा 8b वजा 5b ची तिप्पट वजा 15b अधिक याची तिप्पट 3 सक 18 चला 1 3 7 21 आणि 1 22 3 2 6 2 8. ओके, आणि इकडे काय येणार वजा 22 आणि अधिक 8b छेदातलं 3 तिकडे घालून टाकू. 3 9 27 2 3 2 6 2 8 3 2 6. चला परत एकदम व्यवस्थित करू. आता वजा 15b आहे आणि अधिक 8b आहे म्हणजे वजा 7b आणि हे 828 वजा 22 म्हणजे 806. हे 806 तिकडे पाठवू तर ते वजा मध्ये जाणार म्हणजे 806 आणि हे 687 वजा बाकी करून वजा चिन्ह द्यायला गेलं त्याला. 16 7 गेले 9 10 9 गेला 1 8 7 गेला 1. हे काय होणार वजा 119 होणार आणि इकडे वजा 7b आहे तर b बरोबर काय येणार आपलं 17 7 19 असे. बरोबर, b बरोबर काय येणार 17 7 19 असे. मग जे मला b ची व्हॅल्यू मिळाली किती 17. मग हीच b ची व्हॅल्यू मी सगळ्या ठिकाणी पुट करणार. मग मी पहिल्यांदा पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो. 69 वजा 17 2 34 म्हणजे मला c मिळेल. तर 9 4 गेले 5 आणि 6 3 गेले 3. c ची व्हॅल्यू किती मिळाली मला 35.
परत मला के ची पण व्हॅल्यू काढायची, बी पुट करा त्याच्यात, म्हणजे काय होणार -11 अधिक 17 चोक 68 छेद 3 68 - 11 किती येणार 7 आणि 5 छेद 3 म्हणजे 19 त्रिक 57 मला के ची व्हॅल्यू मिळाली. त्यांनी मला 5 कॉफी 5 बिस्किट आणि 5 चॉकलेट सांगितलंय. मी एका बिस्किटाची काढून घेतो आधी 17, एका कॉफीची 35 आणि एका कॉफीची 19 आणि एका चॉकलेटची 35. तर टोटल काय झाली, ह्याला 5 न गुणायला लागेल जे काही येईल ते, कारण 5 ची काढायची आपल्याला. तर 35 आणि 10 45 आणि 7 52 52 62 आणि 9 71 71 गुणिले 5 तर 5 1 5 5 7 35 355. ओके, हे इक्वेशन असंच होतं. ह्याला काय तर शॉर्टकट असता तर ते चाललं असतं, पण शॉर्टकट नाही होत आहे. ह्याची बेरीज करून बघितली, वजाबाकी हे करून बघितलं ना तर ते एक बिस्किट एक कॉफी आणि एक चॉकलेट असं नाही मिळत. त्यामुळे ह्याला करायची पद्धत हीच आहे. ओके, लेंदी प्रश्न होता पेपरमध्ये. हा प्रश्न खरं तर सोडवायचा नसतो, स्किप करायचा असतो प्रश्न. फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ. तर मीन प्रोपोर्शन काढायचं आहे. कसं असतंय मीन प्रोपोर्शन, बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कडेच्यांचं 12.96 गुणिले 0.16. रूट काढा. 12.96 चं रूट 3.6, 0.16 चं रूट 0.4 म्हणजे काय येणार 4 × 24 2 4 त्रिकोण 12 आणि 2 14 आणि 2 घरानंतर पॉईंट 1.44. ऑप्शन नंबर डी. पॉईंटचं वर्गमूळ वगैरे आता ह्या बेसिक गोष्टी झाल्या. पुढे परत तसाच प्रश्न ए बी आणि सी 6 8 5 आणि 10 8 पंचे 40 6 पंचे 30 आणि 10 88 शून्य गेला शून्य गेला शून्य गेला. काय आला आन्सर 3 4 8 3 4 8. ऑप्शन नंबर डी. इझी होतं. द मीन प्रोपोर्शन ऑफ 2 and 32 काय असतं मीन प्रोपोर्शन 2 गुणिले 32 चं वर्गमूळ कडेच्यांचा गुणाकाराचं वर्गमूळ. सो 32 दुनी 64 चं वर्गमूळ 64 चं वर्गमूळ किती असते 8. मीन प्रोपोर्शन काय झालं यांचं 8. लहान मुलांचे प्रश्न झाले आता. एवढ्या वेळ जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर हे आता तुम्हाला जमलं पाहिजे. थोडक्यात काय ए बी सी तिघा प्रपोर्शन मध्ये असतात तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी असतं आणि मीन प्रोपोर्शन बी काय असतं मग स्क्वेअर रूट ऑफ कडेच्यांचा गुणाकार. तेच आपण केलं, ह्याला मीन म्हणतात, ह्याला मीन. ओके, नेक्स्ट. Raj divides 1200 in the ratio 2:13 among 3 of his friends. The amount equal to the sum of 3 times the longest share and 2 times the smallest share is. ओके, चलो पहिल्यांदा तर 1200 आपण वाटूया. 1200 कसे वाटले गेले 2:1:3. आपल्या भाषेत टोटल किती आहे 3 आणि 2 5 आणि 1 6. पण या 6 लाच त्यांनी काय म्हटले 1200 वाटायचे म्हटले. म्हणजे 1 ला किती येणार 200. 1 ला 200 आले तर ह्या 2 ला 400, या 1 ला 100, या 1 ला 200 आणि या 3 ला 600. त्यांनी काय म्हटलंय द अमाउंट इक्वल टू द सम ऑफ 3 टाइम्स द लॉंगेस्ट शेअर अँड द 2 टाइम्स द स्मॉलेस्ट शेअर. 3 टाइम्स द लॉंगेस्ट, लॉंगेस्ट कोण आहे 600, 600 गुणिले 3 प्लस 2 टाइम्स द स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट कोण आहे 200, 2 टाइम्स द स्मॉलेस्ट 600 त्रिक 1800 प्लस 200 दुनी 400. तर यांची सम किती आहे सांगितले तेच विचारले तुम्हाला. यांची सम किती आहे 2200. ओके, इझी प्रश्न होता हा, जास्त काय अवघड याच्यात नव्हतं. आता असं काय तर दिले देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. 4 संख्या प्रमाणात आहेत तर काय असते मधल्यांचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा गुणाकार. सो एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार म्हणजे 28.9 इंटू 36.1. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर एक्स बरोबर स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे तुम्हाला 28.9 इंटू 36.1. बघा मी कसं घेतोय हे, याला मी सरळ 289 करतो गुणिले 361 करतो आणि ह्या 2-2 पॉईंटचं 100 खाली लिहून ठेवतो, 1-1 पॉईंट्स बरोबर. मग आता मला सांगा 289 चं वर्गमूळ 17 आणि 361 चं वर्गमूळ 19 भागिले 100 चं वर्गमूळ 10. 17 53 से 8 15 17 1 17 17 15 32 आणि खालचं 10 आहे त्याचं पॉईंट दिलं 32.3. ऑप्शन नंबर सी. इझीच आहे. तुम्हाला पॉईंटचा अभ्यास येतोय का, तुम्हाला वर्गमूळ काढता येतंय का, पॉईंटचं वर्गमूळ काढता येतंय का, तुम्हाला वर्ग पाठ आहेत का, तुम्हाला मीन प्रोपोर्शन माहित आहे काय असते, एवढंच केलेलं आहे. ठीक आहे, मगाशी सिंपल होतं, हे थोडंसं हाय लेवल आलं आपल्याला. पुढे ऍट अ कॅफे रामा
बॉट ड्रिंक्स फॉर हर 7 फ्रेंड्स ॲट 240. 7 फ्रेंड्स साठी त्यानं 240 मध्ये ड्रिंक घेतलं. सम ऑफ देम वॉन्टेड कॉफी वाईल अदर्स वॉन्टेड ब्लॅक टी. ठीक आहे, काही लोकांना कॉफी पाहिजे, काही लोकांना ब्लॅक टी पाहिजे. सो ह्यांची संख्या 7 आहे. अ रेग्युलर कप ऑफ कॉफी कॉस्ट 40 रुपीज. 40 रुपीजची कॉफी आहे. आणि रेग्युलर कप ऑफ ब्लॅक टी कॉस्ट 30 रुपीज. सो 30 रुपीज ब्लॅक टी. आणि असं टोटल त्याचा खर्चच किती झालाय त्यांनी सांगितले की 240. सो इक्वेशन द्यायची पद्धत बघा ना कशी, स्टोरी टाईप देतात ते. कॉफी आणि ब्लॅक असे लोक आहेत, कॉफी आणि ब्लॅक टी पिणारे, बरोबर. त्यांची एकूण संख्या 7 आहे, 7 फ्रेंड होते. आता काय, रामा बॉट ड्रिंक्स फॉर हर 7 फ्रेंड्स. आता ठीक आहे, ते 7 आहे की 8 आहे. हाऊ मेनी कप्स ऑफ टी डिड शी परचेस. टी म्हणजेच ब्लॅक टी येते, बी आपलं. ओके, ते 7 घ्यायचं का 8 घ्यायचंय जरा करू आपण. ऍट अ कॅफे रामा बॉट ड्रिंक्स फॉर हर 7 फ्रेंड्स. म्हणजे टोटल लोकसंख्या किती झाली, 8 झाली. पण त्यानं स्वतः काय घेतलं का नाही सांगितलं नाही. आपण 8 घेऊन करू, आणि नाही जमलं चित्रविचित्र आन्सर यायला लागले तर परत 7 घेऊन करू. ते पूर्ण जास्त कळत नाही त्याच्यातून प्रिसाइजली. काय म्हणतो कळ ना, रामाला पकडायचं का नाही त्याच्यात. त्यानं त्याच्या मित्रांसाठी घेतले, पण रामाला त्याच्यात घ्यायचं का नाही हे अर्थ निघत नाही याच्यात व्यवस्थित. सो लेट्स सी, आपण बघू. हाऊ मेनी कप्स ऑफ टी डिड शी परचेस. 8 घेऊ, तिला कन्सिडर करू पहिल्यांदा. तर आपल्याला काय विचारले, टी म्हणजे बी विचारले ब्लॅक टीचं. तर सी ला आपण कॉन्स्टंट करूया. सी ला कॉन्स्टंट करायचंय म्हणजे याला 40 न गुणायचं. मग ह्या इक्वेशनला 40 न गुणू आपण. तर काय होणार, 40 सी परत अधिक 40 बी आणि 320. मग वजा बाकी करून टाकू. वजा 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 40 सी कॅन्सल. हे वजा 10 बी होणार आणि इकडे किती होणार, वजा 80. तर बी बरोबर किती आलं, बी बरोबर आलं 8. बी बरोबर आलं 8. म्हणजे चुकतंय बरोबर ना. बी बरोबर 8 आलं, ऑप्शनच नाहीये ब्लॅक टीचा. म्हणजे तिथं किती येणार आहे, 7च घ्यावं लागणार आहे. मग आपण पुन्हा लिहू सी, किंवा नवीन पेन करतो आपण. त्या रामाला पकडायचंच नाहीये. सी प्लस ब्लॅक टीचं बी इज इक्वल टू 7. अँड परत 40 सी प्लस ब्लॅक टीची प्राइस आहे 30 बी इज इक्वल टू 240. पुन्हा तेच करू आपण. 40 ला सेम करायचंय, तर 40 सी हे अधिक 40 बी आणि 40 सत्ता 210. चला वजाबाकी करा सगळी. वजा वजा वजा, नाही होत हे. 40 सत्ता 280 असतं बाळांनो. ठीक आहे, तर वजा 10 बी इज इक्वल टू हे किती येणार, वजा 40. समजलं. म्हणजे बी बरोबर किती आलं, 4. ब्लॅक टी घेणारे किती आहेत रे, 4. ऑप्शन नंबर डी. थोडक्यात काय, रमा बॉट ड्रिंक्स फॉर हर 7 फ्रेंड्स. म्हणजे रमा आणि 7 फ्रेंड, तिनं ऑर्डर फक्त 7 फ्रेंडची दिले, स्वतः काही घेतलेलं नाही. असं आपण ह्याच्यात कन्क्लूड करायला लागतं. पण वाचल्या वाचल्या अर्थ तसा कळणार नाहीये. म्हणून आपण पहिल्यांदा 8 घेऊन बघितलं, उत्तर काय आलं नाही. चित्रविचित्र उत्तर आलं, बी बरोबर 8 आलं. ते काही ऑप्शन मध्ये नव्हतं. म्हणजे सगळ्यांनी टीच घेतला, कुणी कॉफी घेतलीच नाही असा अर्थ पण त्या ऑप्शन मध्ये पण नाहीये. सो आपण काय घेतलं परत मग हे. ठीक आहे, नेक्स्ट. A payment of 120 is made with 10, 5, 2 rupees coin. A total of 25 coins are used. Which of the following is the number of 10 rupees coin? आपल्याला माहित आहे मगाच्या सारखं करायचंय. 10, 5 आणि 2 रुपयाचे कॉइन आहेत. 10 रुपयाचं आपल्याला विचारलंय. टोटल नंबर ऑफ कॉइन्स किती आहेत, 25. ठीक आहे, म्हणजे हे एक्स वाय झेड. 10 रुपयाचं कॉइन विचारलेत. मी 10 रुपयाचं कॉइन 4 घेतले, तर 40 रुपये झाले. टोटल रुपये किती आहेत, 120. किती राहिले, 80. ठीक आहे, आता 4 कॉइन घेतले, राहिलेत किती, 21 कॉइन राहिले. म्हणजे वाय प्लस झेड बरोबर किती पाहिजे, 21. आणि 5y प्लस 2z ह्याचं उत्तर किती पाहिजे, 80 रुपये राहिलेले. हे जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर आपल्याला करायला लागेल. मग कशाला पण एकाला सेम करू. मी ह्याला 2 न गुणतो, तर किती होणार, हे 2y प्लस 2z बरोबर 42. मग किती आलं हे, 38. 38, 10तून 2 गेले 8, 8तून 5 गेले 3, हे आला 38. परत 2z कॅन्सल आणि 5y मधून 2y गेले 3y. तर 38 ला 3 भाग जातो का, नाही जात, नाही जात. त्यामुळे हे 4 काय आन्सर येणार नाही.
तर 4 घेऊन काय उपयोग नाही. आता पुढचा ऑप्शन चेक करू आपण. 10 घेऊ. जर मी 10 10 100 घेतलं तर किती रुपये उरले? 20. आणि कॉइन्स किती उरले आता? 15. म्हणजे y प्लस झेड चा आन्सर काय आला पाहिजे? 15. आणि 5y प्लस 2z चा आन्सर किती आला पाहिजे? 20 आला पाहिजे. बरोबर. मग ह्याला मी गुणतो, ह्याला मी 2 न गुणतो. 2y प्लस 2z इज इक्वल टू 15 दुनी 30. तर इतर वजा 10 यायला लागलं आणि इथं अधिक 3 यायला लागलं. हे पण काय चालणार नाही. म्हणजे 10 पण काय चालत नाही. 6 घेतला आपण. 10 सक्क 60. 60 रुपये उरले. म्हणजे y प्लस झेड, y प्लस झेड 6 कॉइन संपलेत. म्हणजे 25 मधून 6 गेले 19. आणि 5y प्लस 2z किती आला पाहिजे? हे उरलेले पैसे म्हणजे किती? 60 रुपये उरले. चला हे तर पण 2y प्लस 2z इक्वल टू 19 दुनी 38. चांगलं उत्तर येण्याशी मतलब आहे आपल्याला फक्त बस. 60 मधून 38 गेले 22. आणि हे 5 मधून 2y गेले किती येते? 3y. तर 3y च्या पटीत 22, 3 च्या पटीत 22 आहे का? नाही. त्यामुळे 6 पण आन्सर येणार नाही. तर ऑप्शन नंबर 1 घेऊन बघू आपण. 8 10 8 80. तर किती रुपये उरले? 40 रुपये जोडायचे आहेत आपल्याला. y प्लस झेड 8 कॉइन वापरले. 25 मधून 8 कॉइन गेले तर किती उरले? उरलेले कॉइन y प्लस झेड 17 आले पाहिजेत. आणि 5y प्लस 2z याचं उत्तर किती आलं पाहिजे आपलं? 40 आलं पाहिजे. ठीक आहे. मग ह्याला 2 न गुणतो मी. 2y प्लस 2z इज इक्वल टू 17 दुनी 34. किती आलं हे? 6. 2z गेले आणि हे 3y. 3y बरोबर 6. तर y बरोबर किती येणार? 2. म्हणजे चांगलं उत्तर येते. चांगलं उत्तर येते म्हणून ऑप्शन काय येणार? ए. याला दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये, कारण 3 अननोन आणि 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकत नाही. ओके. नेक्स्ट. आधी पण एक झालेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. द इन्कम ऑफ P, Q and R in the ratio 10:12:9 and their expenditure are in the ratio 12:15:8 if Q says 25% of his income. आता मला सांगा, Q न सेविंग किती केले? 25% ऑफ हिज इन्कम. म्हणजे 25% इन्कमच्या Q न सेव्ह केलं. थोडक्यात 25 एके 25, 25 चोक 100. 4 रुपये इन्कम असेल तर 1 रुपया सेव्ह केलाय. सो एक्सपेंडिचर किती आहे? क्यूचं 3 आहे. एक्सपेंडिचर किती आहे? क्यूचं 3 आहे. मग आपण करत राहू. पी क्यू आर इन द रेशिओ काय? इन्कम किती आहे त्यांचा रेशिओ? पी क्यू आर. इन्कमचा रेशिओ किती आहे त्यांचा? इन्कमचा रेशिओ आहे त्यांचा 10, 12 आणि 9. एक्सपेंडिचरचा रेशिओ किती आहे त्यांचा? एक्सपेंडिचरचा त्यांचा रेशिओ आहे 12, 15, 8. 12, 15, 8. आपल्याला क्यू विषयी बोललं जातंय. क्यूच्या ह्याच्यात एक्सपेंडिचर किती? त्यांनी काय विचारलं? देन व्हॉट इज द रेशिओ ऑफ देअर सेव्हिंग्स पी क्यू आर. सेव्हिंगचा रेशिओ विचारलाय. आता मला सांगा, क्यूचं इन्कम त्यांनी दिले 12, 4 त्रिकोण 12. एक्सपेंडिचर दिले 3, 3 5 15. बरोबर. असं काहीतरी पटीत येतंय मग ते. सो आता आपल्याला काय पाहिजे? पीक्यूआरचा त्यांना सेव्हिंगचा रेशिओ काढायचा. पीक्यूआरचा सेव्हिंगचा रेशिओ काढायचा. मला सांगा पहिल्यांदा, आपण हे सगळं मॅनेज करून घेऊ. आपण हे सगळं मॅनेज करून घेऊ. आपल्याला त्यांचा इन्कम एक्सपेंडिचर सगळं माहित आहे. आता इन्कम किती आहे क्यूचा? 4 आहे आणि एक्सपेंडिचर किती आहे? 3 आहे. ह्या आपल्या भाषेमध्ये. आणि त्यांचं सेव्हिंग किती उरतंय? 1 उरतंय सेव्हिंग. सेम इथं करू आपण. 15 बरोबर आणि 12. 15 12 इन्कम आणि 15. पण असं तर चालत नाही ना. आपल्याला त्यांना सेम करायला पाहिजे. 12 आणि 15 हे जर सेम करायचं असेल तर त्यांच्यामध्ये गॅप कितीचा पाहिजे आपल्याला? 1 चा गॅप पाहिजे. बरोबर. मग हे काय येणार रे? 12 आणि 15 1 चा गॅप पाहिजे. तर ह्याला 3 ने भाग जातोय बघा. 3 5 15 आणि 3 चोक 12. 1 चा गॅप आहे. पण असा गॅप नको आहे आपल्याला. आपल्याला हा वाला गॅप पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. द इन्कम ऑफ पी क्यू अँड आर इन द रेशिओ 10:12:9 and their expenditure are in the ratio 12:15:8. If Q saves 25 of his income, then what is the ratio of the savings of P, Q and R? So P, Q, R यांच्या इन्कमचा रेशिओ किती आहे? 10, 12,
9 आणि एक्सपेंडिचरचा रेशो किती आहे यांच्या 12-15-8 12-15-8 हा त्यांच्या एक्सपेंडिचरचा रेशो आहे. आणि त्याने काय सांगितलं इफ क्यू सेव्स 25% ऑफ हिज इन्कम, क्यू न 25% सेव्ह केला तर त्याचा एक्सपेंडिचर काढू शकतो आपण. जर क्यूचा इन्कम ह्या सगळ्याला मी एक्स 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 केलं आणि याला वाय 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 केलं तर क्यूचा 25% सेव्हिंग आहे म्हणजे 12x मधून 25% सेव्हिंग आहे म्हणजे 75% काय त्याचं एक्सपेंडिचर आहे. म्हणजे याला 3/4 केलं 75% म्हणजे 3/4 हा त्याचा काय असणार आहे एक्सपेंडिचर असणार आहे. हा त्याचा एक्सपेंडिचर की जो किती आहे 15y. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायचं रिलेशन मिळतंय. मग काय रिलेशन आहे एक्स आणि वायचं जर आपण वाय बरोबर काढायचा प्रयत्न केला तर 4 त्रिकोण 12 3 त्रिकोण 9x बरोबर 15y परत 3 त्रिकोण 9 3 5 15 म्हणजे y बरोबर 3/5 इंटू x 3x/5. समजलं. आता आपण प्रत्येकाचं हे काढून घेऊ. सेव्हिंग काय काय येते. सेव्हिंग म्हणजे काय असतं इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेव्हिंग म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आपण प्रत्येकाचं काढू. पहिल्यांदा पी चं काढू. पी चं इन्कम किती आहे 10x मायनस एक्सपेंडिचर किती आहे 12y. पण y बरोबर काय सांगितलं आपल्याला 3x/5 बरोबर. म्हणजे काय होणार 12 त्रिक 36 x/5 10 5 50 वजा 36x 14x/5 हे झालं पी चं सेव्हिंग. पी चं सेव्हिंग. असंच क्यू चं सेव्हिंग काढू आपण. क्यू चं सेव्हिंग काय होणार 12x वजा 15 इंटू y किती आहे 3x/5 म्हणजे 15 त्रिक 45 12 पंचे 60 वजा 15 45 15 15x/5. परत असं आपण r चं काढू. r चं किती आहे 9x वजा 8y y म्हणजे किती आहे 3x/5 म्हणजे 24x/5 9 5 45 45 वजा 24 किती येणार 21x/5 आणि आपल्याला याचा रेशो विचारलाय. याचा रेशो विचारलाय सगळे 5 5 कॅन्सल होणार x x कॅन्सल होणार तर सेव्हिंगचा रेशो काय येणार 14 15 आणि 21 काय झाला रेशो 14 15 21 ऑप्शन नंबर सी. एकदम इझी पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व केले हे. नेक्स्ट the monthly income of A, B and C are in the ratio 293 and their expenses are in the ratio 395. आता सेम असंच विचारले if A saving is half of his total income. A चं सेव्हिंग किती आहे टोटल इन्कमच्या हाफ आहे. चला A, B and C किती आहे. the monthly income of A, B, C are in the ratio 293 and their expenses are in the ratio 395. इन्कम एक्सपेंडिचर x x x y y y. आता त्यांना इफ ए सेव्हिंग इज हाफ ऑफ हिज टोटल इन्कम म्हणजे ए चा इन्कम किती आहे 2x त्याचं सेव्हिंग काय हाफ आहे म्हणजे -x इज इक्वल टू त्याचं एक्सपेंडिचर असणार आहे 3y म्हणजे x इज इक्वल टू 3y येणार. सो y इज इक्वल टू 1/3x. खतम. सगळ्यात टाकू. देन द सेव्हिंग्स ऑफ A B C आर इन द रेशो ऑफ सो 2x मायनस 3y y म्हणजे किती आहे 1/3x x/3 मग किती येणार हे 3 दुनी 6x वजा 3x 3x/3 म्हणजे x आलं. नंतर परत ह्याचं काय येणार 9x वजा 9y y म्हणजे किती आहे x/3 9 त्रिक 27 वजा 9 18x/3 म्हणजे 6x आलं. परत 3x वजा 5y 5y किती आहे x/3 3 त्रिक 9x वजा 5x 4x/3 बरोबर म्हणजे हे काय झालं 4x/3. याचा रेशो विचारलाय सगळ्यांना 3 3 मल्टिप्लाय करा सरळ. रेशो काय येणार 1:6:4/3 पण असा ऑप्शन असत नाही. डिनॉमिनेटर गायब करायचं सगळ्याला 3 ने मल्टिप्लाय करा 3 1 3 3 6 18 आणि 3 ला 3 गेले तर 4 3 18 4 ऑप्शन नंबर डी 3 18 4. सेम टू सेम एक्झाम्पल होतं वेगळं काही करायचं नव्हतं आपल्याला. अ मनी बॅग कंटेन्स 1 रुपी 5 रुपी अँड 10 रुपी कॉइन 1 रुपी 5 रुपी 10 रुपी कॉइन आर इन द रेशो 3:5:7 3:5:7. If total amount in the bag is 980 total amount in the bag is 980 आणि हे एवढे एकत्र येतात छोटे छोटे पर्स आपल्या असं शिकवलेलं आहे मी बरोबर. तर या पर्स मध्ये सेम अमाउंट असणार. ती अमाउंट किती असणार 3 1 3
5 5 25 आणि 10 7 70. तर ती अमाऊंट आहे 95 3 98. बरोबर, म्हणजे ही प्रत्येक बॅग कितीची 98 रुपयांची आहे. 98 रुपीजची आहे प्रत्येक बॅग, प्रत्येक पर्स. आणि मोठी बॅग कितीची आहे 980. तर नंबर ऑफ पर्स कशा काढू आपण? त्या नंबर ऑफ ज्या छोट्या पर्स आहेत, नंबर ऑफ पर्स छोट्या छोट्या त्या किती आहेत आपल्या? टोटल पैसे 980 रुपीज आहेत आणि एक पर्स 98 चे. तर नंबर ऑफ पर्स काय झाल्या? 10. 10 पर्स असणार आहेत तशा. देन फाइंड द नंबर ऑफ कॉइन्स ऑफ ₹10. म्हणजे एकूण पर्स 10 आहेत, प्रत्येक पर्स मध्ये 10 रुपयाचे किती कॉइन आहेत? 7. तर 10 रुपीज कॉइन किती असणार? 10 रुपीज कॉइन्स. एका पर्स मध्ये 7 आहेत, अशा 10 पर्स आहेत. 10 7 70. ओके, 10 7 70. समजलं? हे आपलं कॉइन्स मध्ये झालेलं आहे. नेक्स्ट, what is the ratio of the mean proportion of 1.21 and 0.09 with the mean proportion of दोघांचे काढून घेऊ mean proportion. mean proportion पहिल्याचं काय? 1.21 into 0.09. याचं mean proportion काय येणार? 1.21 चं 1.1 आणि 0.09 चं 0.3. आलं? परत रेशो विचारला, याचं mean proportion काय येणार? 0.16 into 0.36. याचं काय येणार? 0.4 इंटू 0.6. याचा रेशो तुम्हाला विचारलाय. मग किती होणार? 11 त्रिक 33, 0.33 आणि साइन चौक 24, तर 0.24. तर 33/24. 3 11 3 8. तर काय येणार? 11/8. ऑप्शन नंबर 1. दोन मीन प्रोपोर्शनचा रेशो विचारलाय त्यांनी. नेक्स्ट, द रेशो ऑफ टू नंबर इज 2:5 and the difference is 210. The ratio of two number is 2:5 and difference is 210. मला सांगा आपला डिफरन्स किती आहे? 3. म्हणजे या आपल्या 3 ला असते किती म्हणतायत? 210 म्हणतायत. तर आपल्या 1 ला किती म्हणतील? 70 म्हणतील. विचारले काय? द स्मॉलर नंबर इज, स्मॉलर नंबर कुठला आहे? 2 आहे. 1 म्हणजे 70 आहे, तर 2 म्हणजे किती होणार? 140. स्मॉलर नंबर इज 140. समजलं का सगळ्यांना व्यवस्थित? ओके, तर हे अशा प्रकारे आज आपण SSC CGL 2024 टियर 1 चे रेशो प्रोपोर्शन मध्ये विचारलेले सगळेच्या सगळे प्रश्न बघितले. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगा, कारण ह्याच्यात आपण डिटेल शिकवत नाही. मी तुम्हाला एक सांगतोय की हे सोडवायचं वे कसं आहे. ओके, जर बॅच सुरू करायचं तर आता डोक्यात नाहीये माझ्या सध्या, पण सुरू केली तर एकदम डिटेल मध्ये होतं त्याच्यात, कारण प्रत्येक इच अँड इच टाइप आपल्याला कव्हर करायला लागतो. पण आता आपण फक्त हे PYQ सिरीज स्टार्ट करतोय. जर खूप मुलांची डिमांड आली तर आपण बॅच सुद्धा सुरू करू. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सगळे फॉर्म भरून घ्यायचे. 3 फॉर्म तुम्हाला आलेले आहेत. 3 फॉर्म. सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्शन फेज. सिलेक्शन फेज हा सगळ्यात पहिल्यांदा सुटतो त्यांचा फॉर्म वर्षाला. त्याच्यानंतर 2 नंबरला CGL, 2 नंबरला CGL, 3 नंबरला आता कालच आलंय, मी याचं पण लेक्चर घेईन, CHSL. हे तिन्ही फॉर्म तुम्ही भरायचे. त्याच्यानंतर MTS येतं, त्याच्यानंतर CPO असते, GD असते. सगळे फॉर्म भरता येतात तुम्हाला आणि सगळ्याचा सेम सिलेबस आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर नक्की हे करा. आणि याची जी सोडवलेली PDF आहे ती आपण टेलिग्रामवर देतोय सगळ्यांना. आणि टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे? SSC एज्युकल्चर. तर याच्यावर आपण टेलिग्रामवरती देतोय. तुम्हाला काही डाऊट असेल तर माझ्या या नंबरला तुम्ही मला विचारू शकता. फॉर्म भरताना वगैरे काही डाऊट आला तर हे विचारू शकता. आणि हे आपली सिरीज चांगली आहे, तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होणार आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षेत जिथं मॅथ रिजनिंग असेल तिथं तुम्हाला याचा 100% बेनिफिट मिळणार आहे. तर तुमच्या इतर मित्रांना पण तुम्ही सांगू शकता. आता आपण इथं थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.